आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधील टाइप 1B प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजेच इंटरमिडिएट सेक्शन वरती जे काही फोर्स ऍक्ट असतात त्या रिलेटेड न्यूमेरिकल नंबर 7 पाहणार आहोत. अ मेंबर ABCD ऑफ अ मशीन इज सब्जेक्टेड टू अ लोड ॲज शोन इन फिगर. हा ABCD काहीतरी एक मशीन मेंबर आहे, त्याचे आपल्याला काहीतरी फोर्स दिलेले आहेत. फाइंड फोर्स P, यातील अननोन P आहे तो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. नेट चेंज इन लेंथ, त्याचबरोबर या संपूर्ण मेंबरचं टोटल चेंज इन लेंथ किती होते, इन्क्रीज किंवा डिक्रीज होते ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले. E इज इक्वल्स टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर, म्हणजे यंग मॉड्युलस E दिलेला आहे. तर सर्वप्रथम काय करूया, आपण गिवन डाटा आहे तो नोट डाऊन करूया. काय काय दिलंय गिवन मध्ये, फक्त E दिलेला आहे. E इज इक्वल्स टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ऑलरेडी न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. त्याचबरोबर बाकीचा सर्व डाटा काय केला आपल्याला गिवन डायग्राम मध्ये दिलेला आहे. तर या टाइपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपण काय करत असतो, दिलेली डायग्राम ही इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे का नाही हे चेक करत असतो. मग इक्विलिब्रियम कंडिशन साठी आपलं इक्वेशन काय असतं, तर समेशन Fx इज इक्वल्स टू 0. म्हणजेच ऑल एक्स ऍक्सिस वरील फोर्सेसची ऍडिशन जर का 0 येत असेल तर ती बॉडी कशी असते, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असते. तर आपल्याला P अननोन आहे, तर दिलेली बॉडी ही इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे असं समजून काय करायचं, आपण P फाइंड आउट करायचा. मग यासाठी काय असतं, लेफ्ट साईडला येणारे फोर्स निगेटिव्ह असतात, राईट साईडला जाणारे फोर्स पॉझिटिव्ह असतात. त्याप्रमाणे आपण घेऊया. आता हा 120 किलो न्यूटन काय होतोय, लेफ्ट साईडला येतो, म्हणजेच काय असणार आहे -120 किलो न्यूटन. नेक्स्ट हा 200 किलो न्यूटन काय चालणार राईट साईडला, म्हणून काय होणार +200 किलो न्यूटन. नेक्स्ट P लेफ्ट साईडला येतो म्हणून -P. नेक्स्ट 150 किलो न्यूटन राईट साईडला चालला म्हणून काय घ्यायचा +150 किलो न्यूटन इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, P फाइंड आउट करायचा आहे. इकडे काय आहे तो मायनस मध्ये आहे, मग काय करूया, या मायनसला इज इक्वल टू च्या पलीकडे पाठवल्यानंतर काय होणार, पॉझिटिव्ह P होणार. म्हणून काय होणार, या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, -P चा राईट साईडला गेल्यानंतर पॉझिटिव्ह P होणार. आणि ऍज इट इज व्हॅल्यू इथं पुट करूया. 120 किलो न्यूटन मायनस मध्ये +200 किलो न्यूटन +150 किलो न्यूटन. देअरफॉर P ची व्हॅल्यू किती येणार, कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. -120 +200 +150. तर P किती आला 230. युनिट काय असणार आहे, सर्व किलो न्यूटन मध्ये असल्यामुळे किलो न्यूटन. आता पिच व्हॅल्यू आपण तिथं नोट डाऊन करूया, किती आली ती आपली पिच व्हॅल्यू 230 किलो न्यूटन. यानंतरची स्टेप काय असते, फोर्स रिझॉल्युशन करत असतो. तर याच्या अगोदरच्या न्यूमेरिकल नंबर 6 मध्ये आपण काय पाहिले, मेथड नंबर 2 पाहिले. आतापर्यंत आपण 2 मेथडने आन्सर सॉल्व्ह केलेले आहेत. तर न्यूमेरिकल 5 मध्ये मेथड नंबर 1 वापरले, 6 मध्ये मेथड नंबर 2 वापरले. आता 7 मध्ये काय करूया, पुन्हा एकदा मेथड नंबर 1 ने सॉल्व्ह करूया. मेथड नंबर 1 मध्ये काय करतो, किती ब्लॉक आहेत 1 2 3 सेक्शन एका खाली अशा प्रकारे ड्रॉ करत असतो. 1 ह्या लाईनच्या खाली हा दुसरा आणि ह्या लाईनच्या खाली हा तिसरा. तर ह्या डायग्राम मध्ये स्टार्टिंगचा फोर्स आणि एंडचा फोर्स हे कसे असतात, फिक्स असतात, ते कधीही चेंज होत नाहीत. म्हणून आपण काय करूया, ऍज इट इज फोर्सेस ड्रॉ करूया. पहिल्या सेक्शन वरती कसं आहे 120 किलो न्यूटन बाहेरच्या साईडला चाललाय. सिमिलरली हा 150 किलो न्यूटन तो सुद्धा ऍज इट इज ड्रॉ करूया. तो पण कसा चाललाय बाहेरच्या साईडला, म्हणजे टेन्साईल आहे. तिथे आहे तो 150 किलो न्यूटन. सेक्शनची नावे देऊया आपण, AB BC CD. आता बघा इथं 120 किलो न्यूटन फिक्स आहे, 150 किलो न्यूटन फिक्स आहे. आता स्टार्टिंगच्या सेक्शन मध्ये बघा 120 किलो न्यूटनला बॅलन्स करण्यासाठी काय करत असतो, इक्वल अँड ऑपोजिट फोर्स अप्लाय करत असतो. इक्वल म्हणजेच किती 120 किलो न्यूटन आणि ऑपोजिट म्हणजे हा जर या साईडला चालला असेल तर त्याला या साईडला अप्लाय करायचं. पहिला सेक्शन
आपला बॅलन्स झाला. हा कसा आहे टेन्साईल, टेन्साईल आपण काय घेतो पॉझिटिव्ह घेत असतो, म्हणून हा झाला पॉझिटिव्ह. सिमिलरली लास्टचा बघा 150 ॲज इट इज ड्रॉ केला. ह्याला बॅलन्स करण्यासाठी काय करत असतो इक्वल अँड ऑपोजिट. इक्वल म्हणजे किती असणार आहे 150 किलो न्यूटन आणि ऑपोजिट म्हणजे हा जर या साईडला जात असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण या साईडला फोर्स अप्लाय केला. म्हणजेच काय झालं फर्स्ट सेक्शन सुद्धा बॅलन्स झाला, लास्ट सेक्शन सुद्धा बॅलन्स झाला. यासाठी आपल्याला कोणत्याही कॅल्क्युलेशनची गरज नाही, फक्त काय करायचं आपण इक्वल अँड ऑपोजिट फोर्स अप्लाय करून बॉडी बॅलन्स करायची. आता हा कसा आहे बाहेरच्या साईडला म्हणजे टेन्साईल, टेन्साईल साठी कोणता घेतो पॉझिटिव्ह. आता विषय राहतो बीसी सेक्शनचा. तर काय करायचं बघा हा नवीन फोर्स इथे किती आला 120 किलो न्यूटन आला. याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करायचं इक्वल अँड ऑपोजिट फोर्स या लाईनवरती ड्रॉ करायचं. मग इक्वल म्हणजेच किती असणार 120 किलो न्यूटन आणि ऑपोजिट म्हणजे हा या साईडला चाललाय तर काय करायचं ह्या साईडला अप्लाय करायचं. हा झाला ऑपोजिट डायरेक्शन. परंतु या लाईनवरती मूळचा काहीतरी फोर्स आहे किती आहे तो 200 किलो न्यूटन, 200 किलो न्यूटन. तो कोणत्या डायरेक्शनला चाललाय या साईडला ऍज इट इज ड्रॉ करू येतं या डायरेक्शनला 200 किलो. आता काय करत असतो आपण हा लेफ्ट साईडला चाललाय हा राईट साईडला चाललाय म्हणजे ऑपोजिट इन डायरेक्शन आहेत. अशा कंडिशन मध्ये आपण काय करत असतो त्यांचं सबट्रॅक्शन करत असतो. मग 200 मायनस 120 किती येणार आपलं 80 येणार, 80 किलो न्यूटन. आणि डायरेक्शन कोणती येणार तर लार्ज फोर्स जो असतो त्याची डायरेक्शन देतो. मग 120 आणि 200 मध्ये लार्ज कोणता आहे 200 मोठा आहे, कुणीकडे चाललाय तो या साईडला, म्हणून काय करायची डायरेक्शन द्यायची. झाला हा नवीन फोर्स 80 किलो न्यूटन आला. याला बॅलन्स करण्यासाठी काय करत असतो इक्वल अँड ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतो. इक्वल म्हणजे किती असणार 80 किलो न्यूटन आणि ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे हा जर या साईडला जात असेल तर याला आपण या साईडला बॅलन्स करायचं. झालं. हे कसे आहे कॉम्प्रेसिव्ह, कॉम्प्रेसिव्ह कसे असतात निगेटिव्ह, म्हणून हा निगेटिव्ह. आपलं बॉडी रिझोल्युशन कम्प्लीट करून झालेलं आहे. परंतु आपण हे जे काही काढलेलं आन्सर बरोबर आहे का रॉंग आहे हे आपण इथे क्रॉस चेक करू शकतो. कसं अजून एकदा करूया. हा नवीन किती आला 80 किलो न्यूटन आला. त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करायचं इक्वल अँड ऑपोजिट 80 किलो न्यूटन फोर्स अप्लाय करायचा. मग इक्वल म्हणजेच किती 80 किलो न्यूटन आणि ऑपोजिट म्हणजे हा इकडे चाललाय तर त्याला त्या साईडला पाठवायचं. हा झाला ऑपोजिट. आता हे जे काय फाइंड आउट आन्सर इथं करणार आहे ते जर का 150 किलो न्यूटन या साईडला जर आले तर आपण केलेली प्रोसेस 100% बरोबर आहे असं समजायचं. नेक्स्ट बघा या लाईन वरती मूळचा काहीतरी फोर्स आहे ना तो किती आहे पी. ऑलरेडी आपण इथं फाइंड आउट केला किती आहे 230 किलो न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला चाललाय या डायरेक्शनला. सेम डायरेक्शन मध्ये लिहूया आपण इथं किती आहे तो 230 किलो न्यूटन. आता बघा हा राईट साईडला चालला हा लेफ्ट साईडला चालला म्हणजे ऑपोजिट इन डायरेक्शन. ऑपोजिट इन डायरेक्शन असल्यावर काय करतो सबट्रॅक्शन करतो. मग 230 मायनस 80 केल्यानंतर किती येणार बघा 150 किलो न्यूटन येणार. आणि विषय राहिला डायरेक्शनचा. मग डायरेक्शन कोणती देतो आपण लार्ज फोर्स. मग 80 आणि 230 मध्ये लार्ज कोणता आहे 230 कोणत्या डायरेक्शनला या डायरेक्शन, म्हणून इथं या ऑलरेडी आपण काय केलेलं आहे दिलेलं आहे. म्हणजे जी काय प्रोसेस आपण केलेली आहे ती 100% करेक्ट आहे. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय नेट चेंज इन लेंथ. संपूर्ण लेंथ किती चेंज होते ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय सांगतो तर संपूर्ण बॉडीचं डिफॉर्मेशन हे केवढं असतं तर इंडिव्हिज्युअल बॉडीच्या डिफॉर्मेशनच्या ऍडिशन एवढं असतं. म्हणजेच आपण इथं काय लिहित असतो चेंज इन लेंथ टोटल, टोटल चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय लिहितो पहिल्या सेक्शनची चेंज इन लेंथ प्लस दुसऱ्याची चेंज इन लेंथ प्लस तिसऱ्याची चेंज इन लेंथ लिहित असतो फॉर सेक्शन 3. आता चेंज इन लेंथ साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय असतो तो PL डिवायडेड बाय ए. टाइप 1A सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन यावरील न्यूमेरिकल पाहताना आपण त्याचे जे काही सर्व फॉर्म्युले आहेत ते आपण एका व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. प्लस ऑर मायनस मध्ये असतात प्लस ऑर मायनस PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 2 प्लस ऑर मायनस PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 3. प्लस ऑर मायनस का घेत असतो काही टेन्साइल फोर्सेस असतात काय कॉम्प्रेसिव्ह फोर्स असतात म्हणून प्लस ऑर मायनस घेत असतो. मग आता बघा या ज्या ज्या गोष्टी काही कॉमन आहेत त्या आपण काय करूया कॉमन काढूया आणि ज्या कॉमन गोष्टी नाहीत त्या आतमध्ये तशाच ठेवूया. मग आता बघा इथं पी बघा फोर्स 120 80 150 डिफरंट आहेत.
कॉमन काढू शकत नाही. लेंथ बघा 1 मीटर 1 मीटर 1 मीटर, लेंथ कॉमन घेऊ शकतो. घेऊया मग, लेंथ कॉमन काढली. नेक्स्ट एरिया बघा, आता इथं काय केलंय 30 into 30, 20 into 20, 40 into 40, म्हणजे हा सेक्शन कसा असणार आहे, रेक्टँगल, सॉरी हा सेक्शन कसा असणार आहे, स्क्वेअर सेक्शन असणार आहे. म्हणजे असा काहीतरी येणार बघा. हा पहिला ब्लॉक, परत त्याला हा आतल्या साईडला असा दुसरा ब्लॉक, आणि नेक्स्ट हा असा काहीतरी तिसरा ब्लॉक येणार आहे. मग आपण स्क्वेअर सेक्शनचा हा कसा असणार आहे, स्क्वेअर सेक्शन असणार आहे. इथं सुद्धा स्क्वेअर, इथं सुद्धा स्क्वेअर, आणि या साईडला सुद्धा स्क्वेअर सेक्शन असणार. परंतु डायमेन्शन इथं डिफरंट आहेत, इथं डिफरंट आहेत, इथं सुद्धा डिफरंट आहेत. मग यांचा एरिया आपण कसा काढत असतो, A1 A2 आणि A3. हे 30 into 30 म्हणजेच कसं आहे, स्क्वेअर सेक्शन आहे. स्क्वेअर साठी आपण काय करत असतो, ए स्क्वेअर ए स्क्वेअर ए स्क्वेअर असा एरिया काढत असतो. किंवा बेस इंटू डेप्थ सुद्धा काढू शकतो. बेस 30 डेप्थ 30, किंवा दोन्ही सुद्धा सेम असल्यामुळे ए लिहितो. मग पहिल्याचं काय होणार, ऑलरेडी MM मध्ये डायमेन्शन आहेत, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. मग काय करूया, ए स्क्वेअर म्हणजेच काय होणार, 30चा स्क्वेअर किती येणार, 900, ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे MM स्क्वेअर. नेक्स्ट 20 into 20 म्हणजेच 20चा स्क्वेअर किती येणार, तो 400 mm स्क्वेअर. नेक्स्ट 40चा स्क्वेअर किती येणार, तो 1600 mm स्क्वेअर. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे A1 A2 आणि A3 डिफरंट आहेत, म्हणजे एरिया सुद्धा कॉमन काढू शकत नाही. नेक्स्ट यंग मॉड्युलस, फक्त एकच यंग मॉड्युलस दिलेला आहे, म्हणजे संपूर्ण एकाच मटेरियल पासून आपला जो मेंबर आहे तो बनलेला आहे. त्यामुळे यंग मॉड्युलस सुद्धा आपण काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो. मग आतमध्ये राहिलं काय, प्लस ऑर मायनस P1 डिवायडेड बाय A1. सिमिलरली प्लस ऑर मायनस P2 डिवायडेड बाय A2, प्लस ऑर मायनस P3 डिवायडेड बाय A3. व्हॅल्यू पुट करूया. लेंथ किती आहे, 1 मीटर 1 मीटर 1 मीटर. मीटरचं MM कसं करत असतो, तर युनिट कन्व्हर्जन म्हणून एक आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. त्यात A to Z युनिट कन्व्हर्जन आपण कव्हर केलेलं आहे, तो व्हिडिओ तिथून तुम्ही कव्हर करू शकता. तर लेंथ किती आहे, 1 मीटर आहे. मग मीटरचा MM कसं करत असतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 to the power 3 करत असतो. यंग मॉड्युलस C 2 into 10 to the power 5 न्यूटन पर MM स्क्वेअर. ऑलरेडी न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, ऍज इट इज लिहायचं. ब्रॅकेट मध्ये बघा, पहिल्या सेक्शन साठी टेन्साईल आहे म्हणून काय करायचं, प्लस घ्यायचं. फोर्स किती आहे, 120 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करत असतो, 3 into 10 to the power 3 करून न्यूटन करत असतो. A1 ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे आपलं आन्सर MM स्क्वेअर आलं, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. किती आहे तो, 900. दुसरा सेक्शन निगेटिव्ह आहे म्हणून मायनस. फोर्स किती आहे, 80 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो, इंटू 10 to the power 3. दुसऱ्याचा एरिया किती आला, 400. ब्रॅकेट कम्प्लीट. तिसरा प्लस ऑर मायनस टेन्साईल आहे म्हणून प्लस. ब्रॅकेट मध्ये किती आहे, 150 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो, इंटू 10 to the power 3. आणि तिसऱ्याचा एरिया किती आहे, 1600 MM स्क्वेअर. त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. म्हणजे टोटल चेंज इन लेंथ आपली किती येणार, तर काय करायचं, ही व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या, आणि इथं प्लस हे मायनस हे प्लस करून आन्सर फाइंड आउट करायचा. आणि ह्या आलेल्या आन्सरला ही व्हॅल्यू काय करायची, इंटू करायची, आपली टोटल चेंज इन लेंथ येणार. तर काय करूया, ऍज इट इज हे एक ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट, आणि हा तिसरा ब्रॅकेट सेम ऍज इट इज ब्रॅकेट घालूया. बघा 1 2, थर्ड ब्रॅकेट मध्ये 120 इंटू 10 to the power 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 900 ब्रॅकेट कम्प्लीट, मायनस परत डबल ब्रॅकेट आहे 1 2, म्हणून 1 2 ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 80 इंटू 10 to the power 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 400 ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस पुन्हा डबल ब्रॅकेट आहे म्हणून डबल ब्रॅकेट मध्ये 150 इंटू 10 to the power 3 ब्रॅकेट कम्प्लीट
डिवायडेड बाय 1600 ब्रॅकेट कम्प्लीट आणि पुन्हा एकदा ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू काहीतरी आलं 27.0833 असं आलं. याला काय करूया डायरेक्ट, हे आपली जी काय व्हॅल्यू आहे ती आन्सरमध्ये सेव्ह असते म्हणून कॅल्क्युलेटर ऑन करूया आपण आणि दुसरी व्हॅल्यू लिहूया डबल ब्रॅकेटमध्ये 1 × 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 2 × 10⁻5 ब्रॅकेट कम्प्लीट. स्टार्टिंगला आपण डबल ब्रॅकेट घातलेलं ते आता क्लोज करायचं आणि इंटू जे काय कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर बटन असतं त्या आन्सर बटनमध्ये आपलं हे संपूर्ण कॅल्क्युलेशन काय होतं सेव्ह होतं. तर आन्सर किती आलं 0.135 0.135. चेंज इन लेनचं युनिट काय असतं mm. आन्सर आपलं कसं आलं पॉझिटिव्ह म्हणून काय करायचं पॉझिटिव्ह साइन इंडिकेट इनक्रीज इन लेंथ. जर आपल्याला डायरेक्ट जर कॅल्क्युलेशन जमत नसेल तर काय करायचं सेपरेट कॅल्क्युलेशन करून सर्व व्हॅल्यू व्यवस्थित कॅल्क्युलेट करायच्या आणि आन्सर फाइंड आउट करायचं. तर आपल्याला एकंदरीत फोर्स पी आणि नेट चेंज इन लेंथ फाइंड आउट करायला सांगितलं होतं ते आपण इथं दोन्ही गोष्टी फाइंड आउट केलेल्या आहेत. तर आपण हा न्यूमेरिकल मेथड नंबर 1 ने पाहिलाय तर हाच न्यूमेरिकल तुम्ही मेथड नंबर 2 ने सुद्धा ट्राय करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला एखादी मेथड माहित असेल तर त्याने सुद्धा याचा आन्सर फाइंड आउट करू शकता. कोणत्याही मेथडने आपण जर का आन्सर काढलं तर चेंज इन लेंथ टोटल किती येणार 0.135 mm एवढं आन्सर येणार. त्यामुळं तुम्हाला जी कोणती मेथड सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही काय करायचं मॅक्झिमम नंबर्स ऑफ न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इन्व्हेस्ट या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील. या गोष्टी जास्तीत जास्त शेअर करत चालत जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. तर पुन्हा भेटू यातील न्यूमेरिकल नंबर 8 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.